मोर्शी विधानसभा मतदारसंघात कोणी तुतारी तर कोणी घड्याळाला पसंती देत आहे। मोर्शी वरुड मतदारसंघातील वरुड बस स्थानक परिसरात नागरिकांशी सिटी न्यूजने संवाद साधला। जो निवडून येईल त्याने विकास करावा अशा नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत। तर मोर्शी पाडा गावात आतापर्यंत रस्तेच नाही अशी व्यथा एका आजीबाईंनी मांडली आहे। 1500 रुपये देऊ नका, रोजगार शिक्षण द्या अशी मागणी नागरिकांची आहे। संत्रा MIDC चा विकास अद्यापही नाही असे अनेक प्रश्न यावेळी नागरिकांनी उपस्थित केले आहेत। महाराष्ट्रातील 288 विधानसभा निवडणूक होऊ घातलेल्या आहेत आणि याच दरम्यान महाराष्ट्रातील 288 जागेपैकी आपण थेट दाखल झालेलो आहेत मोर्शी वरुड मतदारसंघामध्ये, विधानसभा क्षेत्रामध्ये थेट दाखल झालेलो आहेत। या मतदारसंघामध्ये सुद्धा चुरशीची लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाहीत। मोर्शी विधानसभा क्षेत्र हे या ठिकाणी पाहत आहात आपण थेट मोर्शी वरुड विधानसभा मतदारसंघातील बस स्थानक हा परिसर म्हणजेच वरुड या तालुका लेवलचं हे तळ आहे। या मोर्शी वरुड मतदारसंघामध्ये कोणकोणते उमेदवार उभे आहेत, कोणकोणत्या पक्षाकडून त्यांना तिकीट मिळाली आणि नागरिकांचा काय कौल आहेत या मोर्शी वरुड विधानसभा मतदारसंघामध्ये खरोखरच विकास झालाय का, विकासाची मुद्दे तरी कोणती आहेत ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। या विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार देवेंद्र भुयार हे सुद्धा रिंगणात उभे आहेत। त्यांनी महायुतीकडनं अजित पवार गटाकडून उभे आहेत। तर विशेष करून सर्व 8 विधानसभा मतदारसंघातील हेच विधानसभा मतदारसंघ सर्वांचं लक्ष लागलेलं आहे की महायुतीकडनं 2 उमेदवारांना वेगवेगळ्या पक्षाकडून तिकीट मिळालेले आहे। यावलकर यांना सुद्धा महायुतीकडनं भाजपाची उमेदवारी मिळाली आहे आणि तिसरं जर लक्ष दिलं तर या मोर्शी वरुड मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडनं गिरीश कराळे हे उभे आहेत। शरदचंद्र पवार यांच्याकडनं तुतारी हे निशाण घेऊन या विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होईल का हे सुद्धा पाहणे अतिशय गरजेचं आहे। दर्शकांनो, थेट दाखल झालेलं आहे सिटी न्यूजच्या या वृत्तांतामध्ये नागरिकांचा कौल काय आहेत ते सुद्धा आपण आधी जाणून घेऊया। तर सुरू करूया मोर्शी वरुड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचे कोणते मुद्दे, कोणते प्रश्न, विकासाचे कोणते मुद्दे राहणार आहेत त्याकडे आपण जाऊया। 20 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे, बरोबर आहे, मतदान तर करणारच आहे। काय प्रश्न काय, काही मुद्दे काय करून आपण मतदान करणार आहे? प्रश्न म्हणजे काय, शेतकऱ्याचा प्रश्न आहे, कर्जमाफी, कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्याला मिळाली पाहिजे। म्हणजे राज्य सरकारनं आपल्याला काय म्हणायचं आहे की राज्य सरकारने कर्जमाफी केली की नाही केली? राज्य सरकारनं अजून केलेली नाही कर्जमाफी, शेतकरी अडचणी। काय समस्या आहे मोर्शी विधानसभा वरुड सभामध्ये याची? मोर्शी विधानसभेमध्ये बेरोजगारी बेरोजगारीचा प्रश्न आहे। शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही। आपण ज्येष्ठ नागरिक आहात, आपल्याला माहित असेल की या निवडणुकीमध्ये कोण कोण उमेदवार उभे आहेत? देवेंद्र भुयार आहे, गिरीश कराळे आहे, यावलकर। काय वाटते कोणता उमेदवार सक्षम आहे नागरिकांच्या समस्या, विकासाचे मुद्दे घेऊन विधानसभेत जाण्याची? चंदू यावलकर विधानसभेत जाण्याची शक्यता आहे। काय असे मुद्दे राहणार आहे म्हणजे तुम्ही जे माझं नाव घेतलेलं आहे, आपण म्हटलं आहे की एकीकडे शेतकऱ्यांचा विकास झाला नाही, या मतदारसंघामध्ये काम झाले नाही, पीक विमाचे पैसे मिळाले असेल? नाही, पीक विम्याचे पैसे नाही मिळाले, पीक विमा लागू झाले नाही, पैसे मिळायचे का? क्या नाम बोलेंगे? अब्दुल गफ्फार। गफ्फार भाई, अभी इलेक्शन हो जा रहा है, हाँ, मतदान तो करेंगे? हाँ, मतदान तो तारीख को करेंगे। कौन से सवाल खड़े करेंगे आप उम्मीदवार को मतदान करेंगे? अभी मोर्शी विधानसभा मोर्शी सुधार विकास हुआ है यहाँ? हाँ।
विकास हुआ है मोर्शी विधानसभा? क्या हुआ। विकास हुआ? इसका कोई ख्याल नहीं, 5 साल हो गए। मोर्शी वरुण विधानसभा में जो उम्मीदवार रहेंगे, उम्मीदवार तुतारी। तुतारी क्यों रहेगी? तुतारी किस मुद्दे को लेकर तुतारी को वोट करेंगे आप? कांग्रेस है ना। अब्दुल शेख वरुण राजनगर। मोर्शी विधानसभा मतदारसंघ अभी इलेक्शन होने आ रहा है, मतदान तो करेंगे आप? हाँ, कौन से मुद्दे रहेंगे मतदान करने के लिए आपको? वो तो खाएगा अभी देना ही नहीं कुछ। कौन से मुद्दा? तुतारी विकास हुआ है मोर्शी वरुण विधानसभा? विकास हुआ है क्या? प्रश्न घेत आहोत मोर्शी वरुड विधानसभा मतदारसंघामध्ये. या मतदारसंघामध्ये नागरिकांचे कोणते प्रश्न राहणार आहेत, विकासाचे मुद्दे कोणते घेऊन ते सुद्धा मतदान करणार आहेत. बस स्थानक वरुड या शहरामध्ये दाखल झालेलं आहेत. आपण ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. या ठिकाणी आपण ऑटो चालक आहे, काही ऑटो चालक बांधवांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. अभी चुनाव होने जा रहा है, हाँ जी, मतदान तो करेंगे जी करेंगे ना। मोर्शी या विधानसभा का अभी विकास हुआ है कि नहीं हुआ? जी हुआ है ना, भाऊ के नेतृत्व में हुआ है, देवेंद्र भाऊ के नेतृत्व में। हम तो पूरा सपोर्ट उनको ही करते हैं, देवेंद्र भाऊ पहले भी किए थे और अभी भी करेंगे। कौन सा विकास किया? जैसे सड़कें हो गई, वरुड का जैसा विकास हो गया, जैसा गवर्नमेंट हॉस्पिटल हो गया, मूर्सी में हो गया, नगर पालिका का काम हो गया, जैसे भी काम हो रहे जो बहुत फास्ट हो रहे समझ जाओ उनके। है ना, अभी तक के जितने भी आमदार है उन्होंने ऐसा कोई विकास नहीं किए जितना भाऊ के नेतृत्व में हुआ। बस इन्होंने जो बोले सही है, वो बात से सहमत भी है हम। और जो भी काम करे उन्होंने बहुत अच्छा करे। और क्या होना चाहिए अभी चुनाव होने के बाद में जो भी चुन के आएगा, क्या होने को होना? जो भी डेवलपमेंट होना चाहिए, जैसा मतलब जो अभी नई जो जनता है, जो नई पीढ़ी है, उसके लिए जो भी कुछ है, जो भी अपने को लाना है विकास के लिए, वो लाए और अच्छे से अच्छा लाए। और ऐसा अभी तक की चलते आया वैसे ही अभी तक, अब इसके आगे भी अगर चलता आएगा तो भाव को फुल सपोर्ट मिलेगा। बस इन्होंने जो कहा उस पर सहमत नहीं। इन्होंने बोला जो आपके दिल से बोलो। बस वही बोल रहा ना मैं, दिल से। भाऊ ने बहुत अच्छा काम करे, भाऊ ही आना चाहिए। ज्यांनी अनेक वर्षापासून आपला मतदानाचा हक्क बजावला अशा वृद्ध महिला आजीबाई माझ्याशी जोडलेल्या आहेत. आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करूया. निवडणूक मतदान केलं असेल तू? बरोबर. केलं ना. आता 20 नोव्हेंबरला निवडणूक होऊ घातलेली आहे, मतदान तर करशीलच. करावंच लागते. अच्छा. विकास कोणते मुद्दे घेऊन, म्हणजे काय काय झालं पाहिजे गावामध्ये असं वाटतं की तू? आमच्या गावामध्ये सडक झालं पाहिजे, सडक झाली पाहिजे. आमची सडक अशी गोठीच आहे. हो. कोणतं गाव तुझं? पाडा पाडा मोठी पाडा. अच्छा. रस्ते झाले नाही काय? नाही झाली नाही अजून, असं झालंच नाही. अच्छा. गोठीच आहे निघे, कोटेचा. गोठीच आहे. असं चालता नाही येत आम्हाला. मग असं म्हणतो बा आम्ही, तर आमच्या घरापर्यंत सडक झाली पाहिजे, दवाखाना वगैरे. दवाखाना झाला पाहिजे, आमची सुविधा झाली पाहिजे लेकरा बाळाची. मग असं म्हणतो बा. शासनाकडून पैसे मिळत असेल ना, नाही निराधार योजना वगैरे? पण राहते. हो, मिळते. आधी काही योजनेचे लाभ? योजना काय म्हणा बा, लाडकी बहीण भेटते आमच्या सुनीले. हो, तुम्ही समाधानी आहे? समाधानी. कुणालाही मतदान करा, पण कराल ना नक्की मतदान? कोणाली बाबा, कोणी येऊ, तुम्ही या, दुसरा कोणी, तरी आम्हाला चांगलं आहे. मतदान करणं आवश्यक आहे. हो, चांगलं आहे, चांगलं आहे. राजेंद्र पखाले वाडेवाला असतो. 20 नोव्हेंबरला निवडणूक होऊ घातलेली आहे. हा, काय सांगाल आपल्या मोर्शी वरुड विधानसभा मतदारसंघामध्ये विकास झाला असेल की नाही झाला? नाही विकास झालेला आहे, परंतु जो विकास व्हायला पाहिजे म्हणजे मानव समाजाचा, तो ऍक्च्युअल नाही झालेला आहे. कारण खरा विकास हा शिक्षणामध्ये आहे, संस्कारामध्ये आहे. ही नवीन जनरेशन जे घडायला पाहिजे ती ही काय गाय गंगा दंगा यामध्ये हिंदू मुस्लिम या विषयाने नवीन जनरेशन नाही घडणार. त्याकरता आपल्याला शिक्षणावर भर द्यावा लागेल. नवीन जनरेशन घडवायची असेल तर आपल्याला त्यांना चांगले संस्कार द्यावे लागेल. त्याच्याकरता जे आपले लोकप्रतिनिधी आहे त्यांनी
आपल्या आचरणामध्ये आपला आदर्श हा नवीन पिढीसमोर मांडायला पाहिजे, ठेवायला पाहिजे. आजचं राजकारण कसं आहे, एकदम म्हणजे एक खालच्या लेवलवर त्यांचा जो स्तर आहे हा खूप घसरलेला आहे. त्याच्यामुळे या विकासाला काहीच महत्व नाही. कारण का माणसाला राहायला चार भिंती आहे, परंतु जे माणसामध्ये जो जो मनभेद जो पसरलेला आहे तो हा संपूर्ण मानव जातीला एक धोक्याची घंटा आहे, असं मला वाटतं. आधीचं राजकारण आणि आताच्या राजकारणाकडे कशा नजरेने पाहता आपण? नाही, आधीचं राजकारण म्हणजे कसं आहे, त्या काळी शब्दाला एक महत्व होतं. आज कसं आहे, आपला एक म्हणजे अजेंडा जनतेसमोर मांडण्यासाठी काही लोकांना खोटे आश्वासन द्यायचे आणि आपला वेळ पास करायचा आणि नंतर ते दिलेलं जे आश्वासन आहे ते विसरून जायचं. त्याला काय जनता ही बळी पडते, त्याच्यामुळे मानव समाजाचं नुकसान आहे असं मला वाटतं. अतिशय छान आपण विचार स्पष्ट केलेले आहेत राजकारणावर. प्रश्न आणखी करतोय, मोर्शी वरुड विधानसभा या मतदारसंघाचा विकास झाला का? आणखी कोणते विकास होणे विकास आजची जी वर्तमान परिस्थिती आहे, मला असं वाटतं की आजच्या घडीला 4 उमेदवार हे स्पर्धेमध्ये आहेत, म्हणजे चौरंगी लढत होईल असं मला वाटतं. आणि विकास तर आजच्या जो वर्तमान आमदार आहेत त्यांनी विकास केलेला आहे, परंतु त्यांनी जो फ्युचर जो बेस पाहिजे होता तो त्यांनी बेस गमावला जनतेचा असं मला वाटते. कदाचित ते जर अपक्ष राहिले असते तर संपूर्ण जे मागची जो लोंढा होता जनतेचा त्यांच्या मागे, तो निश्चितच त्यांच्या मागे पूर्ण समाज राहिला असता. राजकीय समीक्षक सारखं बोलत आहात, म्हणजे तुमचं उत्तर बरोबर त्या राजकारणाशी जुळत आहात. प्रश्न आणखी करतो, हर्षवर्धन देशमुखांचा आशीर्वाद एका दुसऱ्या उमेदवाराला आहेत, काय वाटतं समीकरण बद्दल? समीकरण बदलायची वेळ होती, परंतु थोडा उशीर झाला आहे भैयासाहेबांकडनं निर्णय घ्यायला, असं माझं स्वतःचं मत आहे. हाच निर्णय त्यांनी जर पूर्वी जर डिक्लेअर केला असता तर कदाचित चित्र हे त्यांच्या बाजूने हमखास राहिलेलं असतं असं मला वाटतं. अतिशय म्हणजे उत्कृष्ट आणि राजकारणाला मार्मिक असं उदाहरण आणि समीक्षक म्हणून जे आहेत एक व्यक्ती मिळाले. याचा मतदारसंघामध्ये असेल राजकारण कसं असावं, आधीचं राजकारण कसं होतं, आताचं कसं होतं, ते सुद्धा त्यांनी अतिशय मार्मिक उदाहरण दिलेलं आहे आणि विश्लेषक म्हणून या ठिकाणी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जाणून घेऊया याच मतदारसंघामध्ये आणखी मतदारांच्या प्रतिक्रिया, विकासाचे मुद्दे कोणते राहणार आहेत. मी उमेदवार विचारणार नाही, विकास होणे अतिशय गरजेचं आहे, त्यामुळे कोणत्या उमेदवाराकडच्या नजरेने ते पाहणार आणि आपले या विकासच्या मुद्द्यावरून ते निवडणुकीमध्ये मतदान करणार. तर आता जाऊया दुसऱ्या टप्प्यामध्ये. मोर्शी वरुड विधानसभा मतदारसंघामध्ये आपण आहोत. येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. वरुड बस स्थानकाचा हा परिसर आहे. या परिसरामध्ये अनेक गावातील बस फेऱ्या येत असतात आणि अतिशय महत्वाचं हे वरुड स्थळ आहेत या मतदारसंघामध्ये. नंतर आपण मोर्शी मध्ये सुद्धा गावामध्ये जाणार आहोत, तालुक्यामध्ये जाणार आहोत. येथे सुद्धा प्रश्न कोणते राहणार आहेत, नागरिकांचे कोणत्या समस्या राहणार आहेत ते सुद्धा जाणून घेऊया. काय नाव आपलं? असलम खां पठान। असलम भाई, क्या बोलेंगे? अभी 20 नवंबर को चुनाव होने जा रहा है। चुनाव होने वाला है 20 नवंबर को। हाँ। 20 नवंबर को गिरीश भोग कराए निवडणूक में चुन करके आने वाले हैं और गिरीश भोग के तरीका मिल नहीं सकता आमदार में। जितने भी आमदार है तो कोई काम की बात नहीं, उन्होंने सब खाने के धंधे करे। हमने भैया साहब की तरफ 10 साल निकाले। भैया साहब ने समझ लो देवेंद्र भोयर को चुन के लाया। देवेंद्र भोयर ने कोई काम कोई विकास का नहीं करा, पैसे भर के पेट भर के खाने का काम करा। वो कोई काम का नहीं, कोई विकास नहीं, कुछ नहीं। लोग फोन लगाते तो फोन नहीं उठाता था। उसके बाद में गिरीश करा ऐसा आदमी है कि आधी रात को कोई भी समाज का जाएगा, भवन खाने का काम रहे, काय का भी काम रहे, वो आधी रात को किसके भी सुख दुख में काम में आता। वो रहने वाले हैं भला समझ लो और गवान के, तो कोई भी काम में रहे तो वो कभी पहुंच सकते, किसके भी कोई भी काम में आते। और ये भाव मत से चुन के आने वाले गिरीश भोग कराए। उनके पीछे पूरी मुस्लिम समाज पूरी उनकी तरफ है, गिरीश भोग कराए की तरफ पूरे मुस्लिम विकास किया है, पूरा विकास किया है। उनका बहुत अच्छा काम है और बहुत अच्छे आमदार है। वो गिरीश भोग कराए सरी का आमदार नहीं है हम गाँव में। कोणते मुद्दे घेऊन या मतदारसंघामध्ये निवडणूक होणार आहे, कोणत्या समस्या सुद्धा नाही? आता इथे कसं आहे की इथे सगळी बेकारी आहे। ह्या भागामध्ये एवढं मोठं संत्र्याचं पीक जर आता पाहिलं तुम्ही तर संत्र्याच्या याचे किती मोठे हाल आहे। आणि आपण म्हणतो भाजपा किंवा घड्याळ किंवा हे दोनच फक्त राष्ट्रीय पक्ष आहे काय, बाकीचे राष्ट्रीय पक्ष नाही आहे काय, हेच दिसते काय फक्त लोकांना।
बाकीचे राष्ट्रीय पक्ष आहे ना, अरे तुम्ही रोजगार द्या, बरोबर आहे ना, तुम्ही शिक्षण द्या, रोजगार द्या, आणि त्या लोकांचे जे काही प्रश्न असेल, सगळ्यात महत्वाचं तर पहिले साहेब शिक्षण आहे, बरोबर आहे. तो अन्न भक्त नसाले पाहिजे, बरोबर आहे ना. आता हे 1500 रुपये, अरे त्याच्यापेक्षा 1500 कशाले देता, रोजगार द्या ना त्यांना. कितीतरी असे लोक पडले आहे, कितीतरी शिकून सवरून आज इंजिनियर माणूस फक्त 10,000 घाण घासतो लोकांच्या इकडे. तर ह्या प्रश्नावर लक्ष द्यायला पाहिजे, बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळं आमच्या आवडीचं तर याच्यापैकी कोणीच नाही, बिलकुल नाही. मतदान करणार ना? नाही, मतदान तर 100% करू, पण अनेक आहे ना पार्ट्या, आहे ना वेगळ्या, आहे ना पार्ट्या अजून, बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे मतदान हा माणसाचा हक्क आहे, आणि बाबासाहेबांना कितीतरी लढाई करून किंवा म्हणजे आपलं जीवाचं रान करून तो हक्क दिला आहे. त्याच्यामुळं मतदान करावं, प्रत्येकानं करावं. काय भूमिका राहणार आहे निवडणुकीमध्ये? आपण मतदान करणार आहात, कोणते मुद्दे घेऊन आपण मतदान करणार? निवडणुकीमध्ये अशी भूमिका घेऊन आम्ही मतदान करणार आहे का, जसे आता रोजगारीचे खूप काही प्रश्न आहेत. जसे आता भाजप सरकारनं लाडली बहीण योजना आणली, जशी योजना आणली, चालू झाली, सर्वांच्या खात्यात पैसे जाऊ, तर जशी दिवाळी आहे, त्याच्यानंतर तेलाचे भाव, बियाण्याचे भाव, खताचे भाव, ह्या साऱ्या गोष्टी इकडून देणं इकडून घेणं, अशा गोष्टी केल्या. त्याच्यामुळे ह्या मुद्द्यावर आम्ही मतदान करणार, महाविकास आघाडीला मतदान करणार. या मोर्शी वरुड विधानसभा मतदारसंघामध्ये कोणता विकास अतिशय होणे गरजेचं होते, मात्र झाला नस, आणि होणे अतिशय गरजेचं आहे? काय गरजेचं आहे म्हणजे इथं संत्रा प्रक्रिया आहे. संत्रा प्रक्रियामुळे आता जसं इथं काही एखादा हे आणायला पाहिजे होता, कंपनी आणायला पाहिजे, प्रोजेक्ट यायला पाहिजे होता, तो अजूनपर्यंत आला नाही. त्याच्यामुळे बेकार परिस्थिती कास्तकाराची. कास्तकाराच्या मालाला भाव दिला पाहिजे, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, 1500 रुपये देत आहे. 2014 मध्ये सर सोयाबीनचा काय भाव होता 2014 मध्ये, तोच भाव आजचा, तोच भाव आहे आजही. 4000 रुपये सोयाबीनचा भाव. म्हणजे बघा तुम्ही, कितीतरी लाख क्विंटल या लोकांनी बाहेरून आयात करून टाकलाय कापूस, आणि कापूस आजच्या घडीला सुद्धा 6,000-7,000 रुपये कापूस आहे. व काय येले लावले या लोकांनी, म्हणजे विचार करा तुम्ही, बरोबर आहे ना. त्याच्यामुळे कसं हे नको, हे खोकेवाले तर नकोच नको, हे खोक्याचं सरकार आहे साहेब. सरकार आहे खोक्याचं? खोक्याचं सरकार आहे, सगळं खोकेच चालू आहे. माहिती की विकास आघाडी? नाही, मी तसं काही बनणार नाही, पण हे सगळं तेच आहे ना. आता मोर्शी वरुड विधानसभा मतदारसंघामध्ये आपण आहोत, आणि वरुड बस स्थानकाचा हा परिसर आहे. अतिशय चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. या ठिकाणी विकास होणे अतिशय गरजेचे आहे. पक्ष बाजूला, मात्र विकास होणे अतिशय गरजेचे आहेत. अनेकांनी राजकीय समीक्षक म्हणून या ठिकाणी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ग्रस्त माणसं जुळलेले आहेत. चुनाव होने जा रहा है, कौन से मुद्दे रहेंगे, आप मतदान करेंगे? हमारा मुद्दे एक ही है, विकास और सबका साथ, और उसके साथ में लोगों का जो बेरोजगारी का मुद्दा है, इन चीजों पर हम वोटिंग करेंगे. सबसे पहले तो हम सबसे मेन, आप ये पूछोगे कि किससे जुड़े हैं, हम लोग कांग्रेस से पहले से जुड़े, और आप ये पहले से भी जानते हैं कि मुस्लिम समाज किससे जुड़ा है. पहले हम ये इस चीज की राजनीति जो है, जातिवादी, मंदिर मस्जिद, ये इस चीज से हम बहुत दूर. ये चीज हमें चलती भी नहीं, और ना ही हम आजकल वो चल रही है राजनीति, बुलडोजर, ये आए दिन देखते ही हम टीवी में इस चीज से. और हमारे जो आज कांग्रेस से हम जुड़े हैं, ये आज 10 साल से हमारे गिरीश भाऊ कराड़े इस काम पर यहाँ पर नेता है, जो सबके साथ में लेकर चलते हैं, इसलिए हम आज उन्हीं के साथ जुड़े हैं. और बाकी यहाँ के आमदार भी है,
विद्यमान आमदार आहे, विकास हुआ होगा? विकास हुआ है। आमदार साहब का जो मामला था, इससे पहले हम सब लोग काय से जुड़े थे, कांग्रेस से। लेकिन आपने हमारी वोटास आघाड़ी के मामले जो हुआ था, आपने उसको छोड़कर ज्वाइन कर लिए दूसरी पार्टी। वोट हम किसको देते हैं? परस्पर जो आज नेता चुनकर हम दे रहे हैं, किस पर देते हैं? हम उस पार्टी के हिसाब से देते हैं। लेकिन वो पार्टी छोड़कर जो नेता चले जाते हैं, आमदार वहां से वहां चले जाते हैं, उसमें तो नाराजगी आती है ना। भाई आज का जो है, अब आपको हमने लिख कर दिए, आप इस पार्टी से कांटेक्ट है, आप जाके दूसरी पार्टी में जोड़ोगे, तो वो तो दिखती बात है ना कि भाई। हम एक सवाल खड़ा करता हूँ यहाँ पे, चुनाव तो बहुत देखेंगे आपने, जी बहुत चुनाव, पहले का चुनाव और अभी का चुनाव क्या फर्क जाते हैं? अभी ये उम्मीदवार वो पक्ष छोड़ के वो पक्ष दूसरा पक्ष हो रहा है। आजकल यही मसले चालू है, भरोसा किस पे किया जाए वाला मामला है। कब जाके छोड़ेंगे, पहले पक्ष का जो मामला होता था, आदमी पक्ष पर टिका हुआ रहता, आज पक्ष का वैसा मामला नहीं रहा। उसने बोला है कुर्सी का मामला है, आ जाओ, वो चला। तो ये ऐसे ज्यादा करके आजकल ये रणनीति है। लेकिन हमें हमारे कैंडिडेट पे पूरा भरोसा है कि हमारा कैंडिडेट इस मामले से दूर है। इस कारण हम पूरी तरह से जुड़े हुए, पूरा मुस्लिम समाज का और हमारे यहाँ के वोटर्स का सब तमाम जुड़े हैं उन्हीं के साथ। काय सांगाल आपण या मोर्शी वरुड विधानसभा मतदारसंघामध्ये आता निवडणूक सुद्धा होणार आहे, कोणते मुद्दे राहणार आहेत? वरुड आणि मोर्शी हा टोटल सिट्रस साइड बेल्ट आहे, ज्याला आपण मोसंबी सध्या धोक्यात येत असलेलं पीक आहे, आणि संत्र्याची एक साइड आहे सगळ्यात महत्वाची. परंतु संत्रा आणि मोसंबी कम्पॅरेटिव्हली पाहिलं तर सगळ्याच लोकांच्या नजरेतून दुर्लक्षित झालेला आहे. नेते म्हणून घेतात, स्वतःला विकासाच्या बोंबा मारतात, परंतु खऱ्या अर्थानं जिथं विकास अडकला आहे त्या विकासाला त्याची चाबी फिरून त्याला सकारात्मक चालना देण्याचं काम आतापर्यंत कोणच केलं नाही. सध्याच्या घडीत आता तिथं वावरत असताना ज्याला ती कळ आहे, ज्याच्याकडे संत्रा आहे किंवा ज्याचं अपेक्षित लक्ष हे शेतकरी समृद्ध करणं आहे, तर तो इथल्या सिंचन व्यवस्थेवर विकास देईल. या मतदारसंघामध्ये वरुड मतदारसंघ जर आपण घेतला तर या ठिकाणी 2.25 लाख हेक्टर एरिया इज अक्वायर्ड बाय द क्रॉप ऑफ सिट्रस साइड. म्हणजे आपण संत्रा 2.25 लाख एकर हा एरिया या ठिकाणी अक्वायर झालाय. आणि इथे सगळ्यात मोठी गरज आहे ती सिंचन पूर्तीची. झाडाच्या मुळापर्यंत शेतकऱ्याच्या बांधावरती पाणी जाणं फार आवश्यक आहे. याकरिता एकमेव कोण जर काम केलं असेल तर ते माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांनी वर्धा डायव्हर्शन सारखा दुर्लक्षित प्रोजेक्ट या ठिकाणी केला. आणि या मतदारसंघामध्ये जात पात धर्म हे जर सोडून तुम्ही जर राजकीय विक्षेप आपण ज्याला म्हणतो त्याकडे जर लक्ष टाकलं तर तुम्हाला या ठिकाणी संत्रा पिकावरती जास्त लक्ष द्यावं लागणार आहे, कारण सगळ्या जाती आणि सगळ्यांची पोटं ही संत्र्यावरती आहे. आता या ठिकाणी एक लक्ष घेऊन पुढे चालणारा एकमेव उमेदवार आता ज्याचा जनसंपर्क दांडगा तो माणूस या ठिकाणी काम करताना दिसतोय, विक्रम ठाकरे. ज्याच्या मॅनिफेस्टोमध्ये सुद्धा मी सामान्यतः वाचलं की सिट्रस साइड कडे मी जास्त लक्ष देईल, संत्रा प्रक्रिया प्रकल्पाकडे लक्ष देईल, संत्र्याला बहुपर्यायी बाजारपेठ, हे लक्षणीय मुद्दे ज्या माणसानं घेतलेले, मला असं वाटतं की मोर्शी वरुडचा विकास हा त्याच्या मॅनिफेस्टोमध्ये दिसतो. बाकी विकास विकास शब्द प्रत्येकाच्या मॅनिफेस्टोमध्ये डझंट मॅटर. म्हणजे विक्रम ठाकरे हा माणूस जो जनसंपर्क दांडगा घेऊन शेतीच्या बांधाची जी गोष्ट करतोय, म्हणजे पांधन रस्ता हा सुद्धा शेतकऱ्याच्या बांधावर न्यायचा आणि पाण्याचा दांड सुद्धा शेतकऱ्याच्या बांधावर न्यायचा. आणि त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये एक गोष्ट मला आवडली म्हणून मी ते सामान्य मतदार म्हणून मी सांगतोय की संत्र्यावर खूप चॅलेंजिंग झालाय. दिस इज द मोस्ट चॅलेंजिंग क्रॉप नाऊ टुडे टिल डेट. त्याच्यामध्ये आपल्याला हे सांगता येईल की संत्रा हा फार मोठ्या रोगांच्या प्रादुर्भावामुळे इथला शेतकरी खस्ता झालेला आहे. अगदी आंबिया बहाराला भाव नाही, मृग बहार हा नॉन अनगॅरंटेड क्रॉप झालेला आहे. त्याच्यामुळे तिथे त्यांनी जे सांगितलेलं आहे की आम्ही त्यांचा प्रयत्न असणार आहे की संत्र्यावरती एक प्रयोगशाळा, प्रायोगिक स्तरावरती संशोधन प्रकल्प या ठिकाणी निर्मितीचा, मला एक शेतकरी म्हणून आणि एक सामान्य मतदार म्हणून मला ते आवडलाय. आणि हाच त्यांचा मॅनिफेस्टो हा सगळीकडे आवडीचा ठरतोय. बाकी जे लोक आहे आता सतत 3.5-4 वर्षापासून विक्रम ठाकरे या 2 पायावरती फिरतोय तो माणूस, म्हणजे महिला भगिनी असो, युवक मित्र असो, रोजगार मेळावे असो किंवा कोणत्या, तर या सगळ्या सोशल माध्यमात तुम्हाला विद्यमान आमदारांनी तुम्ही जे विषय अतिशय महत्त्वाचा घेतलेला आहे, वरुडचा संत्रा अतिशय प्रसिद्ध विषय आहे. संत्र्याची कंपनी म्हणा, निर्यातीकरिता आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला की रोजगार मिळाला, याकडे आपण कोण नजरेने पाहता?
संत्रा हेच रोजगाराचं मुख्य पीक आहे या ठिकाणी. म्हणजे मी सांगितलं तुम्हाला की चाबी कुठे अडकली आहे, तर ती संत्र्याच्या उत्पादनात. आणि संत्र्याला जोपर्यंत तुम्ही बहुपर्यायी बाजारपेठ म्हणा किंवा संत्र्याला तुम्ही बहुपर्यायी मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स जोपर्यंत तुम्ही इथच्या MIDCच्या संत्र्याच्या भरोश्यावरती समृद्ध करत नाही, तोपर्यंत तुम्ही विकास कशाचा बनता मग? का झाला नसेल? मराठवाड्याचा विकास झाला आहे. आणि अतिशय महत्वाचं नागपूरची संत्री, तर आपण म्हणतो की आता वरुडचे संत्र आहेत, मोसंबी असेल. आणि अतिशय महत्वाचं आपण घेतलेला आहे की निसर्गाच्या म्हणजे सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेला हा पूर्ण मतदारसंघ आहे. विकास झाला की नाही झाला आणि विद्यमान आमदारांनी केला की नाही केला? बघा कसं आहे, विकास ही एक संत गतीनं सातत्यानं चालणारी प्रक्रिया आहे. हे आपण सायंटिफिकली मानतो, सोशली मानतो आणि आपल्या त्याच्यामध्ये अभ्यासामध्ये ते असतं. परंतु डेव्हलपमेंट जर तुम्हाला करायची असेल तर ती तुम्ही शाश्वत स्वरूपाची केली पाहिजे. म्हणजे फोटो काढण्यापुरती डेव्हलपमेंट कुणी करू नये, या मताचा मी आहे. नक्की जर तुम्हाला शाश्वत विकास जर साधायचा असेल तर संत्र्यासारखा जर 2 लाख एकर ॲक्वार्ड एरिया जर तुमच्याकडे उपलब्ध आहे, तर ही उपलब्धी समजून तुम्ही त्याच्या विकासाकडे त्याच्या डेव्हलपमेंट करता आपण केलं पाहिजे. म्हणजे युवकांकरता रोजगार एकतर पहिला त्याच्यामध्ये तयार होईल. सेकंडरी तुमच्याकडे शेतकरी समृद्ध जर झाला तर त्याला भीक मागण्याची पाळी येणार नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट मी स्पष्टपणे बोलतोय. आणि तुम्ही खऱ्या अर्थानं जर तुम्ही विकास झाला एकीकडे जर तुम्ही व्याख्या करत असाल आणि दुसरीकडे जर तुमच्या विभागातला शेतकरी भीक मागत जर बँकांकडे झोळी पोचरत असेल, अजूनही अनुदानाच तो मागत असेल, विकास कशाचा झाला? दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. आणि हा महत्वाचा जो प्रश्न आहे हा जर सोडवायचा असेल तर मला तरी निदान असं वाटते विक्रम ठाकरे सारखा माणूसच हा प्रश्न दुर्लक्ष घेऊन तो प्रश्न वर्धा डायव्हर्शन कम्प्लीट करून सोडू शकतो. थँक्यू. विक्रम ठाकरे या काही मग काही सांगता येत नाही. चारही फायदा नक्की चारही चौरंगी लढवून चौरंगी लढत चौरंगी आहे. चौरंगी लढाई आहे. माहितीकडून 2 उमेदवारांना तिकीट मिळाल्या, बरोबर? चौरंगी लढाई आहे. वरुड आणि मोर्शी मध्ये चौरंगी लढाई आहे. काही सांगता येत नाही. बस इतकंच म्हणणार. चौरंगी लढत आहे. पण या भागातल्या वरुड मोर्शी मतदारसंघातले लोक हे महाविकास आघाडीच्या बाजूने जास्त झुकतील असा माझा एक हे आहे, अंदाज आहे ना. तुतारी 100% विजयी होतील हे नक्की आहे. कारण की तिन्ही उमेदवार जे आहे ही डमी उमेदवार आहे. कारण की जसं सरांनी सांगितलं आता की विक्रम ठाकरे शाश्वत पद्धतीने विकास करू शकतात. विक्रम दादा भाजप बाजार समितीला तुम्ही बाजार समिती जेव्हा निवडणूक झाली तेव्हा तुम्ही दोन्ही जागासोबत बसता. 5 वर्ष गाडी प्रकरण जागपूर प्रकरण असेल तर देवेंद्र भोयारांना बोंडे साहेब बोलत नाही. आज त्यांनी बोलणं चालू केलं आणि याचा देवेंद्र भोयारांचा विकास 1% विकास नाहीच आहे. याचा विकास हा फक्त स्वतःचा विकास केला आहे. रोड नाल्या फक्त याच गोष्टी त्यानं करून ठेवल्या. सिमेंटच्या एखादं आरोग्य केंद्र आणलं असेल तर त्याच्यावर बोर्डावर त्यांनी 6 कोटी रुपये दाखवले. पण वाटोळ्यासारख्या गावात म्हटलं तर 65 लाख रुपयाचं फक्त आयुर्वेदिक दवाखाना तिथं आहे. आपल्या आमनेर सर्कल मध्ये एक कोरगावान गाव आहे, तिथं 5 कोटी रुपयाचं एक बंधारा म्हणून आहे. त्या बंधाराची वर्क ऑर्डर बघितली आहे मी. 1,72 लाख रुपयाची वर्क ऑर्डर आहे फक्त. हे सगळं आहे. आणि महाविकास आघाडीत इथे सगळ्यात जास्त वर्ग उद्धव साहेबांना मानणारा वर्ग आहे. जास्तीत जास्त सेना, आणि सेना खंबीरपणे गिरीश कराडे यांच्या मागे उभी आहे. कारण की गिरीश कराडे मागे महाविकास करणार. महाविकास आघाडी एका म्हणजे राजकीय व्यक्तीचा आशीर्वाद विद्यमान आमदारांना होता या आधीच्या 2019 मध्ये, बरोबर आहे? त्याच त्यांचा एखाद्या नेत्याचा आशीर्वाद म्हटल्यापेक्षा ही मागच्या वेळची 2019 ची निवडणूक ही जनतेने डोक्यावर हाती घेतली होती. ही महाविकास आघाडी एक बलाढ्य पैसे म्हणजे पैशाची ना जनतेची अशी निवडणूक ती झाली होती. शेवटी त्याच्यात जनता विजयी झाली. पण त्याच्याकडे त्याच्या ते आपण रक्तात म्हणू की त्याच्यातच ते दोष आहे एक प्रकारचे. पहिले त्यानं स्वाभिमानी घेतली, त्याच्या आधी त्यानं प्रहार घेतलं, त्याच्यानंतर सेना, त्याच्यानंतर भैयासाहेबाचा आशीर्वाद घेतला. मग आता अजितदादाकडे आहे. आता उद्या कुठं जातील हे कोणाला सांगता येणार नाही. कारण की त्याचं शेवटी पैशावर त्याचं लक्ष आहे सगळं. सगळे नेता आला निवडून आजपर्यंत कोणत्याही पक्षाने काय काहीच नाही करू शकलं ना आजपर्यंत. विकास कोणताच विकास नाही केला आजपर्यंत. पण आमचं असं म्हणणं आहे का आजपर्यंत काही झालं नाही बा विकास. पण आता समोरच्या येणाऱ्या ह्याच्यात चंद्रभाऊ यावलकर जे आहे कमळ, हे करू शकते काहीतरी विकास. यायची कमीत कमी 3 ते 4 पंचवार्षिकमध्ये हेच झाला आणि ते विकास मध्ये कंटिन्यू लागलेच आहे. महायुतीचं सरकार होतं. आताचं जे सरकार होतं महायुतीचं सरकार, यावलकर यांना कमळ चिन्ह मिळालं म्हणजे महायुतीचं मिळालं आहे. महायुतीचं मिळालं ना. महायुतीकडून दुसरीकडे अजित पवार गटाचं सुद्धा दुसरीकडे चिन्ह मिळालं आहे. काय वाटते महायुतीकडून 2 उमेदवारांना वेगवेगळं उमेदवारी मिळाली आहे? वेगवेगळी उमेदवारी म्हणजे हे आपलं काय म्हणजे मित्रवादी पक्षामध्ये वेगवेगळी उमेदवारी मिळाली आहे दोघांना पण. पण याच्यामध्ये आमचं असं वाटतंय का आमच्या एरियात कमळ येऊ शकते 100%. महायुतीचे 2 उमेदवार
महाविकास आघाडीचे एक उमेदवार, हे कसं राजकारण कसं होणार आहे? हे राजकारण सर्व म्हणजे एकदम निश्च राजकारण करून राहिलेले आहे असं मला तरी वाटते. आणि जे कोणी हे आहे समजून घ्या, कोणत्याही माणसानं आपला धर्म याच्याबद्दल आपलं संस्कृती घेऊन चाललेलं पाहिजे असं माझं तरी म्हणणं आहे. जातिवाद पर नहीं है, प्रामाणिक और निष्ठावंत मानुष जो है समझे उस पर है, या जातिवाद पर इलेक्शन नहीं है। और मेरा जो समाज है, मैं बोल रहा तो मेरा समाज भी बोल रहा है कि हम तुतारी को मत देंगे 101%। आगे ख्याल में जो प्रामाणिक आदमी है वो प्रामाणिकपणे काम कर सकता है, यह हमको कॉन्फिडेंस है। यहाँ के जो पहले आमदार रह चुके उन्होंने विकास नहीं किया। उन्होंने काम करे, वो आमदार हुए तो काम तो करना ही पड़ता है या, लेकिन चुनकर आने के बाद में लोकेलिटी में क्या मिलना नहीं पड़ता क्या? चुनकर आ गए तो हम बन के बजाय जी, ऐसा थोड़ी है, समझे कि नहीं? हर लीडर ने वो काम वर्क करने को होना। हर्षवर्धन को हमने 2 बार जनता ने चुनकर दी, हाँ, तीसरी बार जनता नहीं गिराई कि मला वैयक्तिक कामा करता वेळ नाही, मग उभा का आले राहिला वैयक्तिक कामा करता वेळ नाही तर? हा, प्रत्येक माणसाचं वोटिंग काय म्हणजे किमती नाही आहे का? त्याला काहीच व्हॅल्यू नाही आहे का? म्हणून लोक जे आहे सिलेक्शन बरोबर करतात, समजले नाही? आपण किती कॅनव्हॅसिंग करू, परंतु लोक बरोबर वोटिंग करण, पैसा मागे धावणार लोक नाही आहे त्यावेळेला, आलं लक्षात? काही थोडे बहुत लोक जे आहे समजा एका 10% पैसा धावणारे आहेत, त्याचा काही मतलब नाही, जोग नाही आहे. आमचे जे तुतारीवाले आहेत समजलं, गिरीश कराळे खानदानी प्रामाणिक आहे आणि प्रामाणिकपणाने काम करण हे आम्हाला कॉन्फिडन्स आहे. इतकं बोलून माझं भाषण एंड झालं. प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहे मोर्शी वरुड विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या. कोणता कोल आहेत, कोणते विकासाचे मुद्दे घेऊन ते आपलं मतदान करणार आहे, हे सुद्धा वरुड या शहरामध्ये आपण प्रतिक्रिया जाणून घेतली आहे. पुढील टप्प्यामध्ये याच मोर्शी वरुड विधानसभा मतदारसंघातील जरूर या गावामध्ये जाणार आहोत, तेथील सुद्धा नागरिकांच्या म्हणजेच मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. कोणते विकासाचे मुद्दे घेऊन ते मतदान करणार आहेत, याच विधानसभा मतदारसंघाचा विकास झाला आहेत का, ही विकास अतिशय होणे गरजेचे होते. संत्रा, मोसंबी असेल, अनेक पिकांकरिता शेतकरी खरोखरच त्यांचा विकास झाला आहे का, शेतमालाला भाव मिळालात का, बेरोजगारीचा प्रश्न मिटलात का, की पुनश्च याही मतदारसंघामध्ये बेरोजगारीचा प्रश्न भेडसावत आहेत. येथील तरुण बेरोजगारीकडे मार्गाने जात आहेत, ते सुद्धा संपूर्ण आढावा घेण्याकरिता याच विधानसभामध्ये मी जाणार आहोत जरूर या गावामध्ये. तर आता जाऊया तेथील मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया.